नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत करंट अफेअर्स जानेवारी 2026 आणि हा 11वा भाग आहे याच्यामध्ये क्रीडा घडामोडी आज आपण पाहणार आहोत। याच्यामध्ये महिला क्रिकेट वर्ल्ड कप 2025 झालेला आहे। भारत आणि श्रीलंका या ठिकाणी तो पार पडला आणि भारत याच्यामध्ये विजेता संघ ठरलेला आहे आणि उपविजेता जो आहे तर तो आहे दक्षिण आफ्रिका। याच्यामध्ये सामनावीर शेफाली वर्मा आहे आणि मालिकावीर जी आहे ती दीप्ती शर्मा आहे। दीप्ती शर्मा जी आहे तर तिने 5 विकेट्स अंतिम सामन्यामध्ये घेतलेल्या होत्या, सोबतच 50 धावा ज्या आहेत त्या सुद्धा अर्धशतक आपण म्हणू अर्धशतक पूर्ण करणारी ती पहिलीच खेळाडू आहे। त्यासोबतच हा जो शेवटचा सामना आहे तर तो डी.वाय. पाटील स्टेडियम जे आहे नवी दिल्ली या ठिकाणी नवी मुंबई या ठिकाणी तो पार पडलेला होता। सो महिला क्रिकेट वर्ल्ड कप एकूण संघ याच्यामध्ये 8 संघ सहभागी झालेले होते। भारत आणि श्रीलंका या दोन ठिकाणी पार पडलेला होता आणि सप्टेंबर ते नोव्हेंबर 2025 या दरम्यान हा क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे महिलांचा तो झालेला होता। पुढचा आहे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025। याच्यामध्ये गोव्याला ही स्पर्धा जी आहे तर ती पार पडली आणि तब्बल 23 वर्षांनंतर ही स्पर्धा जी आहे ही भारतामध्ये झालेली होती। याच्या आधीची स्पर्धा जी आहे तर ती जॉर्जियाला झालेली होती, जिथे महिलांमध्ये बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 मध्ये दिव्या देशमुख जी आहे जॉर्जिया या ठिकाणी झालेली स्पर्धा तिथे ती जिंकलेली होती। आणि ही जी गोव्याला झालेली स्पर्धा आहे याच्यामध्ये जावोखीर सिंदारो आहे उझबेकिस्तानचा खेळाडू, तर तो याच्यामध्ये जिंकलेला आहे। 19 वर्षांचा खेळाडू आहे तो। त्यासोबतच उपविजेता जो आहे हा उपविजेता आहे वेई ई चीन। वेई एक मिनिट माझ्या मागे जातोय का, हा वेई ई आहे जो की चीनचा आहे, तो उपविजेता ठरला आणि जावोखीर जो आहे तर तो याच्यामध्ये विजेता ठरलेला आहे। फिडे चेस वर्ल्ड कप 2025 कुठे स्पर्धा पार पडली, गोव्याला। सो काय पाठ करायचंय, एक तर तो खेळाडू उझबेकिस्तानचा आहे, स्पर्धा गोव्याला पार पडली आणि 23 वर्षांनंतर भारतामध्ये स्पर्धा झालेली आहे। पुढचा आहे आशियाई युवा पॅरा गेम्स। सो आशियाई युवा पॅरा गेम्स कुठे पार पडले तर दुबई या ठिकाणी पार पडलेले आहेत। 5वी आवृत्ती आहे यांची आणि दुबई या ठिकाणी स्पर्धा पार पडलेली आहे। याच्यामध्ये पहिला क्रमांक आहे उझबेकिस्तानचा आणि भारत 4थ्या क्रमांकावरती आहे। आशियाई युवा पॅरा गेम्स, सो आशियाई आहेत, सो युवा पॅरा गेम्स आहेत। त्याच्यामध्ये दुबईला स्पर्धा पार पडली, बॉर्न टू राईज अशी त्याची थीम होती त्या स्पर्धेची आणि भारत त्याच्यामध्ये 4थ्या क्रमांकावरती आहे। 4थ्या क्रमांकावरती आहे। भारताला एकूण 102 पदकं याच्यामध्ये मिळाली। याच्यामध्ये 36 सुवर्ण पदकं जी आहेत ही 36 सुवर्ण पदकं भारताला या स्पर्धेमध्ये मिळाली आणि भारत 4थ्या क्रमांकावरती आहे। त्याच्यानंतर उझबेकिस्तान जो आहे हा अव्वल आहे, त्यांना जवळजवळ 254 पदकं जी आहेत ही त्यांना मिळालेली आहेत। आपल्याला पदकं पाठ करायची नाहीत की कोणाला किती मिळाली हे नाही पाठ करायचे आपल्याला। त्यानंतर पुढचा आहे IPL चा लिलाव झाला अबुधाबीला। कॅमरून ग्रीन जो आहे तर तो सगळ्यात महागडा खेळाडू ठरलेला आहे 25 कोटी रुपयांसह आणि भारतामध्ये प्रशांत वीर आहे 14 कोटी रुपयांसह। हे दोन खेळाडू जे आहेत हे दोन खेळाडू जास्त महाग, सगळ्यात जास्त महाग ठरलेले आहेत। हा जो आहे कॅमरून ग्रीन तर तो कलकत्ता नाईट रायडर्स जे आहे त्यांचा खेळाडू आहे तो, आणि प्रशांत वीर जो आहे तो CSK चेन्नई सुपर किंग्सचा तो खेळाडू आहे। त्यानंतर पुढचा आहे दक्षिण पूर्व आशियाई स्पर्धा। सो दक्षिण पूर्व आशियाई स्पर्धा कुठे पार पडल्या, थायलंडला पार पडलेले आहे। भारत याच्यामध्ये सहभागी झालेला नाही। त्यानंतर पुढचा आहे स्क्वॅश वर्ल्ड कप 2025 कुठे स्पर्धा पार पडली, चेन्नई आणि तामिळनाडू या ठिकाणी स्पर्धा पार पडलेली आहे। चेन्नई तामिळनाडूमध्ये डिसेंबरमध्ये ही स्पर्धा झालेली होती। भारत याच्यामध्ये पहिल्यांदाच विजेता झालेला आहे। चेन्नईने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि भारत पहिल्यांदाच विजेता झालेला आहे स्क्वॅश वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये। आणि उपविजेता जो आहे तो आहे हाँगकाँग। सो स्क्वॅश हाँगकाँग आणि भारत पहिल्यांदा विजेता। सो ती भारत पहिल्यांदा विजेता झालेला आहे, त्यामुळे ती स्पर्धा कुठे पार पडली हे महत्त्वाचं आहे। पुढचा आहे खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा। ही 5वी स्पर्धा होती, राजस्थानला आयोजन यांचं केलं गेलं होतं आणि चंदीगडची जी युनिव्हर्सिटी आहे तर ती चंदीगडची युनिव्हर्सिटी, काय तिचं नाव आहे, चंदीगड विद्यापीठ, ती प्रथम क्रमांकावर आहे। त्यानंतर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आपण सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे पंजाबची, ती दुसऱ्या क्रमांकावरती आहे। सर्वात यशस्वी खेळाडू आहे श्री हरी नटराज, ज्याला जलतरणामध्ये 9 सुवर्ण पदकं मिळालेली आहे तर श्री हरी नटराज। सो खेलो इंडिया कुठे पार पडली, राजस्थानला। सगळ्यात जास्त किंवा कोण प्रथम आलेलं आहे, पंजाब युनिव्हर्सिटी किंवा चंदीगड विद्यापीठ। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाबची। त्यानंतर पुढचा आहे सुलतान अझलन शाह कप आहे, जो की हॉकी स्पर्धेशी निगडीत आहे। कारण आयोगाने आपल्याला असा एक प्रश्न विचारला होता
की खालीलपैकी एका त्या क्रिकेटचं ह्याचं नाव दिलं होतं आणि ती स्पर्धा जी आहे ती कोणत्या खेळाशी निगडीत आहे असा प्रश्न होता आणि ती क्रिकेट या खेळाशी निगडीत ती स्पर्धा होती. कंबाईन गट क प्रिलियम्सला आलेला मागच्या वर्षांचा प्रश्न आहे, तो एकदा बघून घ्या. याच्यामध्ये ही स्पर्धा जी आहे तर ही स्पर्धा कुठे पार पडली, तर ही स्पर्धा मलेशियाला पार पडलेली आहे. वार्षिक पुरुष आंतरराष्ट्रीय फील्ड हॉकी स्पर्धा आहे ही मलेशियाला पार पडलेली आहे. बेल्जियम जिंकलेला आहे आणि भारत दुसऱ्या क्रमांकावरती याच्यात आहे. पुढचा आहे 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा ज्या आहेत या अहमदाबादमध्ये होणार आहेत. आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे हे की 2030च्या राष्ट्रकुलच्या स्पर्धा अहमदाबादमध्ये होणार आहेत. त्यानंतर जान्हवी जिंदल आहे. या जान्हवी जिंदल हिने तिचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. जान्हवी जिंदल जी आहे हिने वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. तर आपण त्याला काय म्हणतो, स्केटिंग जे आहे तर त्या स्केटिंगच्या फ्री स्टाईलमध्ये आणि स्केटिंगच्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये तिला भरपूर पदकं मिळालेली आहेत आणि त्यामुळे 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जे आहेत हे तिच्या नावावर झालेले आहेत. आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, जान्हवी जिंदल कोणत्या खेळाशी निगडीत आहे, तर स्केटिंग, फ्री स्टाईल स्केटिंग एवढंच. पुढचा आहे 17 वर्षीय 5 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड फ्री स्टाईल स्केटिंगमध्ये. पुढचा आहे रॉजर फेडरर. टोटल किती ग्रँड स्लॅम मिळालेले आहेत, तर टोटल 20 ग्रँड स्लॅम त्यांना मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये त्यांचा समावेश झालेला आहे रॉजर फेडरर. आयोगाने याच्यावर प्रश्न विचारायला होता की रॉजर फेडररचे टोटल ग्रँड स्लॅम किती झालेले होते. सो आता हे टोटल 20 ग्रँड स्लॅम जे आहेत ते 20 ग्रँड स्लॅम जिंकणारा फेडरर हा पहिला पुरुष खेळाडू आहे. याच्यामध्ये विम्बल्डनचे सगळ्यात जास्त आहेत. सो 8 विम्बल्डनचे आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन 6 आहेत, अमेरिकन ओपन 5 आहेत आणि फ्रेंच ओपन 1 आहे याच्यामध्ये. पुढचा आहे आदिवासी क्रीडा परिषद जी आहे, ही आदिवासी क्रीडा परिषद पहिलीच लडाख या ठिकाणी पार पडलेली आहे. आदिवासी संशोधन संस्था आहे लडाखची, त्यांनी याचं आयोजन केलेलं होतं. पुढचा आहे आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप. तिरंदाजी आहे, याच्यामध्ये आपण माहिती आहे की नेमबाजी असो तिरंदाजी असो भारत त्याच्यामध्ये अव्वल आहे सध्या. सो भारताने 10 पदकं जिंकलेली आहे त्याच्यामध्ये आणि भारत त्याच्यामध्ये अव्वल आहे. 29 देशामधले 207 तिरंदाज याच्यामध्ये आलेले होते आणि भारत याच्यामध्ये सध्या अव्वल आहे. भारताने 6 सुवर्ण पदकं जी आहेत ही 6 सुवर्ण पदकं याच्यामध्ये जिंकलेली आहेत तिरंदाजी चॅम्पियनशिप. पुढचा आहे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा. कुठे पार पडली, तर मनामा बहरीन जे आहे तर त्या बहरीन या ठिकाणी ही स्पर्धा पार पडलेली आहे. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा. आता बघा, ही आशियाई युवा क्रीडा स्पर्धा आहे. मग अशी अजून एक आशियाई स्पर्धा आपण बघितली होती, ती कुठली होती, आशियाई दक्षिण पूर्व आशियाई. सो दक्षिण पूर्व आशियाई कुठे झालेली आहे, थायलंडला झालेली आहे. त्याच्यामध्ये भारत सहभागी झालेला नव्हता. ही आशियाई युवा क्रीडा स्पर्धा आहे. अजून आपण एक आशियाई स्पर्धा बघितली होती बघा, आठवते का, आशियाई युवा पॅरा गेम्स बघितलेले होते. सो त्याच्यामध्ये भारत 4थ्या क्रमांकाला होता, उझबेकिस्तान प्रथम होता आणि ही आहे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा. ती पॅरा ॲथलेटिक्स जे आहेत सो त्यांची स्पर्धा आहे, ही युवा क्रीडा स्पर्धा आहे. सो हा दोघांमधला एक छोटासा फरक आहे. याच्यामध्ये चीन जो आहे, चीन अव्वल ठरलेला आहे युवा क्रीडा स्पर्धेमध्ये. पुढचा आहे रोहन बोपण्णा, यांनी निवृत्ती घेतलेली आहे. 2017 मध्ये फ्रेंच ओपन जिंकलेले आहेत ते मिश्र दुहेरीमध्ये. त्यानंतर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, आत्ताच मागच्याच वर्षी पुरुष दुहेरीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेले आहेत ते. त्यांना पद्मश्री, अर्जुन आणि एकलव्य पुरस्कार मिळालेले आहेत. निवृत्तीची घोषणा त्यांनी 1 नोव्हेंबर 2025ला केलेली आहे. 2024 मध्ये वयाच्या 43व्या वर्षी जागतिक क्रमवारीमध्ये क्रमांक 1 वर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू आणि त्यांनी आता रिटायरमेंट त्यांची घोषित केलेली आहे. 4 मार्च 1980चा त्यांचा जन्म आहे. पुढचा आहे वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा. सो राष्ट्रीय आहे म्हणजे आपल्या देशामधली आहे, भारतातली सर्वोच्च देशांतर्गत बॅडमिंटन स्पर्धा आहे. पुरुष एकेरीमध्ये ऋत्विक संजीव आहे तामिळनाडू आणि महिला एकेरीमध्ये सूर्या करिश्मा आहेत आंध्र प्रदेशच्या. तर हे दोघं खेळाडू याच्यामध्ये जिंकलेले आहेत. वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी तिचं आयोजन केलेलं होतं. पुढचा आहे खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा. याच्यामध्ये 18 राज्यातले आदिवासी खेळाडू जे आहेत तर त्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेशन त्यांनी केलेलं होतं आणि ही पहिलीच स्पर्धा होती. सो पहिलीच होती आणि ती छत्तीसगडला तिचं आयोजन करण्यात आलेलं होतं. छत्तीसगड आदिवासी क्रीडा अकादमी जे आहे तर त्यांनी त्यांचं आयोजन केलेलं होतं. खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा 2024. ओके, सो
आतापर्यंत म्हणजे ह्याच्यात जेव्हा आपण करंट बघतो तेव्हापर्यंत ही स्पर्धा झालेली नाही. 18 राज्यातील आदिवासी खेळाडू याच्यामध्ये भाग घेणार आहेत आणि छत्तीसगडमध्ये छत्तीसगड आदिवासी क्रीडा अकॅडमी याचं आयोजन करणार आहे छत्तीसगडमध्ये. पुढचा आहे आशिया कप क्रिकेट स्पर्धा. सो विजेता आहे पाकिस्तान आणि उपविजेता आहे भारत. सो उपविजेता ही ते भारत आहे. पुढचा आहे हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप पुरुष. चेन्नई तामिळनाडू या ठिकाणी स्पर्धा पार पडलेली आहे. विजेता आहे जर्मनी आणि उपविजेता आहे स्पेन. सो हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप जर्मनी आणि स्पेन. पुढचा आहे हॉकी महिला ज्युनियर विश्वचषक 2025. चिली या ठिकाणी स्पर्धा पार पडली. विजेता आहे नेदरलँड आणि उपविजेता आहे अर्जेंटिना. ओके, हे काय बघत होतो? हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप होता. ज्युनियरमध्ये जर्मनी जिंकला. सो ज्युनियरमध्ये ज फॉर जर्मनी माझ्या मागे जात आहे, जिंकला. आणि हॉकी महिला ज्युनियर विश्वचषक जो आहे चिलीला पार पडला, त्याच्यामध्ये नेदरलँड जिंकलेला आहे. पुढचे आहेत काम्या कार्तिकेयन. आपण बऱ्याच वेळा यांचं नाव ऐकलेलं आहे. दक्षिण ध्रुवावर स्कीइंग करत पोहोचण्याचा विक्रम यांनी केलेला आहे. सर्वात लहान भारतीय आणि जगातील 2 नंबरच्या लहान महिला, सर्वात लहान महिला काम्या कार्तिकेयन. पुढचा आहे दीप्ती शर्मांचा विक्रम केलेला आहे. सर्वाधिक विकेट आहेत त्यांच्या नावावरती, 152 विकेट. आणि मग अशीच बघितलं वर्ल्ड कप मध्ये 5 विकेट आणि 1 अर्धशतक त्यांनी केलेलं आहे. स्मृती मानधना पहिली भारतीय महिला आणि जगातली दुसरी महिला की ज्यांनी 4000 धावांचा टप्पा ओलांडलेला आहे. 4000 धावा. पहिल्या क्रमांकावरती न्यूझीलंडची सुझी बेट्स आहे पहिल्या क्रमांकावर आणि स्मृती मानधना दुसऱ्या क्रमांकावर. पुढचा आहे वैभव सूर्यवंशी. ए लिस्ट क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू. 14 वर्ष आणि 272 दिवस 39 वर्षांचा विक्रम होता. तर तो 39 वर्षांचा विक्रम पाकिस्तानच्या झहूर इलाही यांचा 39 वर्षांपूर्वीचा विक्रम, म्हणजे सर्वात लहान खेळाडू शतक करणारा, तर तो विक्रम त्यांनी मोडला आहे. आणि कालच आपण बघितलं की बाल पुरस्कारांमध्ये 26 डिसेंबर 2025 यांना बाल पुरस्कारामध्ये बाल पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. सर्वाधिक डोपिंगच्या केसेस भारतामध्ये आहेत. जवळजवळ 260 केसेस भारतामध्ये आहेत आणि सर्वाधिक असे खेळाडू भारतामध्येच सापडत आहेत. तिसऱ्यांदा भारत जगातील सर्वाधिक डोपिंग करणारा खेळाडू ठरलेला, खेळाडू म्हणजे देश ठरलेला आहे. ठीक आहे. पुढचा आहे सर्वात लहान फिडे मानांकन सर्वज्ञ सिंग कुशावाहा आहे. 3 वर्ष त्यांचं वय आहे आणि सर्वात लहान फिडे मानांकन प्राप्त बुद्धिबळपटू. 3 वर्ष 7 महिने आणि 20 दिवसात त्यांनी फिडे रेटिंग मिळवणारा बुद्धिबळ इतिहासातला सर्वाधिक लहान खेळाडू ठरलेला तो आहे. त्यानंतर पुढचा आहे बुमरा. तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100 बळी घेणारा खेळाडू ठरलेला आहे बुमरा आपण बघितलेला आहे बुमरा यांना खेळताना. आता त्याच्यानंतर आहे डेव्हिस कप. हा जो डेव्हिस कप आहे, या डेव्हिस कप मध्ये कोण जिंकलेला आहे? तर या डेव्हिस कप मध्ये कुठला आहे तो? टेनिसचा. ओके, सो डेव्हिस कप टेनिसचा आहे. इटली विजेता आहे आणि उपविजेता आहे स्पेन. सो डेव्हिस कप आणि काय म्हणालो आपण? इटलीने आयोजन केलेलं होतं आणि इटली जिंकलेली आहे. याच्यामध्ये इटलीनेच आयोजन त्याचं केलेलं होतं. सो आयोजन पण इटलीने केलेलं आहे आणि जिंकलेला पण इटलीच आहे. उपविजेता आहे स्पेन. पुढचा आहे शेफाली वर्मा. हरियाणाच्या महिला राज्य आयोगाची ब्रँड अँबॅसेडर झालेली आहे. कोण आहेत त्या? तर त्या आहेत शेफाली वर्मा हरियाणा महिला राज्य आयोगाच्या अँबॅसेडर. अजून 1 मिनिट बघू दे. त्यानंतर महत्त्वाचं आहे संग्राम सिंग. आपण यांना बघितलेलं आहे, कुस्तीपटू आहेत. तर नेदरलँड युरोपमधली प्रतिष्ठित लेवल फाईट लीग जी आहे, तर त्या लेवल फाईट लीग मध्ये विजय मिळवणारा पहिलाच भारतीय संग्राम सिंग, आणि आपण सगळे ओळखतो त्यांना संग्राम सिंग यांना. सो पहिलाच भारतीय आहे. सो त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ही. पुढचा आहे बहरीनमध्ये आशियाई युवा क्रीडा स्पर्धा ज्या आहेत, ज्या की बॉक्सिंगच्या आहे, त्याच्यामध्ये चंद्रिका पुजारी जे आहे, या चंद्रिका पुजारीला याच्यामध्ये सुवर्ण पदक जे आहे, सुवर्ण पदक मिळालेलं आहे. काय नाव आहे त्यांचं? तर त्यांचं नाव आहे चंद्रिका पुजारी. बहरीन ते झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा बॉक्सिंगमध्ये चंद्रिका पुजारी हिला पुण्याच्या आहेत त्या, आणि त्याला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि आशियाई युवा क्रीडा स्पर्धा मला सांगाल की याच्यामध्ये कोण जिंकलेलं होतं, कोणता देश जिंकला? आपण हे आत्ताच बघितलेलं आहे. त्यानंतर
पंजाब नॅशनल बँक जी आहे, या पंजाब नॅशनल बँकने महिला ब्रँड एम्बेसेडर म्हणून हरमनप्रीत कौर ज्या आहेत यांची नियुक्ती केलेली आहे. हरमनप्रीत कौर. ओके. त्यानंतर बऱ्याच साऱ्या खेळाडूंची नियुक्ती DSP या पदावरती झालेली आहे. सो ते जास्त महत्त्वाचं नाही, कारण भरपूर साऱ्या खेळाडूंची इथे तुम्हाला नियुक्ती झालेली दिसेल सगळं जर तुम्ही वाचाल तर. सो त्यामुळे ते एवढं तिथं लक्ष द्यायचं नाही. त्यानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामना केलेल्या चेंडूंच्या संख्येनुसार सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम अभिषेक शर्मा यांनी केलेला आहे. ओके. सो बघा, पंजाब नॅशनल बँक, हरमनप्रीत कौर. त्यानंतर बहरीनमध्ये चंद्रिका पुजारी बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक. संग्राम सिंग लेवल फाईट, कुठे आहे ती? लेवल फाईट लीग. त्यानंतर शेफाली वर्मा हरियाणा राज्य महिला आयोगाची ब्रँड अँबॅसेडर. डेव्हिस कप इटलीमध्ये झाला आणि इटली जिंकलेली आहे. बुमरा तिन्ही फॉर्मॅटमध्ये 100 बळी. सर्वात लहान फिडे मानांकन सर्वज्ञ सिंग कुशावाह. सर्वाधिक डोपिंग भारत, वैभव सूर्यवंशी. स्मृती मानधना 4000 धावा. दीप्ती शर्मा T20मध्ये 152 विकेट्स. काम्या कार्तिकेन दक्षिण ध्रुवावर स्कीइंग केलेली आहे. हॉकी महिला ज्युनियर विश्वचषक कोण आहे? नेदरलँड आहे. त्यानंतर हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025 कोण आहे? तर जर्मनी आहे. ओके. सो इथं जर्मनी आहे. ज्युनियरचा जर्मनी आणि महिलांचं नेदरलँड. पुढचा आशिया कप क्रिकेट स्पर्धा विजेता पाकिस्तान आणि उपविजेता भारत आहे. खेलो इंडिया आदिवासी स्पर्धा होणार आहे. कुठे होणार आहे? छत्तीसगडमध्ये होणार आहे. वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कुठे पार पडल्या? आंध्र प्रदेशमध्ये पार पडल्या. ऋत्विक संजीव आणि सूर्या करिश्मा. रोहन बोपण्णा निवृत्ती. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा मनामा बहरीन या ठिकाणी झालेल्या होत्या आणि अव्वल त्याच्यामध्ये चीन आहे. आशियाई तिरंदाजी चॅम्पियनशिप भारत अव्वल आहे. आदिवासी क्रीडा परिषद कुठे झाली? पहिलीच लडाखला झाली. रॉजर फेडरर 20 ग्रँड स्लॅम. त्यानंतर जान्हवी जिंदल स्केटिंग 2030च्या राष्ट्रकुल स्पर्धा अहमदाबादमध्ये. त्यानंतर सुलतान अझलन शाह कप बेल्जियम जिंकलेला आहे. मलेशियाला स्पर्धा झाल्या. खेलो इंडिया राजस्थानला झाल्या. कोण जिंकलं? चंदीगड. स्क्वॅश वर्ल्ड कप भारत पहिल्यांदाच जिंकलेला आहे. दक्षिण पूर्व आशियाई स्पर्धा भारत त्याच्यात नाही सहभागी झाला. IPLचा लिलाव कॅमरून ग्रीन आणि प्रशांत वीर. त्यानंतर आशियाई युवा पॅरा गेम्स आहेत. सो पॅरा गेम्समध्ये भारत जिंकलेला आहे का? नाही. उझबेकिस्तान जिंकला. भारत 4थ्या क्रमांकावर आहे. बुद्धिबळ वर्ल्ड कप खीर आहे. कोण आहे? जावो खीर. पुढचं महिला क्रिकेट वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेत झाली. जिंकलं कोण? भारत आणि उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका. ओके. सो इथे या क्रीडा घडामोडी ज्या आहेत त्या इथे संपलेल्या आहेत.